बिनबाद 1 पहिला चेंडू वाईट नवनीत भोईर यांचा। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवायचे नवनीत भोईर ओव्हर द विकेट मारा तोंड देतील ते रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न जैन यांचा। बॅटला चेंडू आलेला निर्धाव असा चेंडू। धाव संख्या 30 1 बिनबाद 1 अशी धाव संख्या। संघाचं नाव इथे लिहिणं जरा मला रोहिदास स्मृती दरम्यान नवनीत भोईर यांचा ओव्हर द विकेट मारा तिसरा चेंडू पायास तोडले पंचांच्या बाजूला मारलेला आहे पाहूया। दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे पाहूया तिसरी धाव पूर्ण होते का। दरम्यान 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत। धाव संख्येत बदल होते धाव संख्या होते ती 4 बिनबाद 4 रोहिदास स्मृती चषक। प्रत्येक चौकारांसाठी दोन्ही मला वाटतं खेळाडूंना चान्स आहे। प्रत्येक खेळाडूसाठी चौकारासाठी 100 रुपये आणि षटकारासाठी 500 रुपये कैलास यांच्याकडनं। दरम्यान नवनीत हो फुलटा चेंडू आणि पंच करवतात वाईट। हा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केला। अवांतर धाव मिळते धाव संख्या होते ती 5 बिनबाद 5। सार्थकचा 12वा खेळाडू नसेल तर त्यांना पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्या। ही षटक संपण्याच्या अगोदर आला पाहिजे सार्थक यांचा 12वा खेळाडू। दरम्यान नवनीत हो ऑफला मारले चेंडू पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। दरम्यान एका धावाने समाधान मानावं लागतंय। धाव संख्या होते ती 6 बिनबाद 6 पहिल्या षटकामध्ये। 3 चेंडू झालेत आतापर्यंत। नवनीत भोईर ओव्हर द विकेट मारा तोंड देतील ते जैन नांदुरकर। चांगला उचलून मारलेला चेंडू पाहूया आणि हा चौकार सरळ चौकार। बिनबाद 17 खूपच चांगली सुरुवात केलेली आहे रोहिदास स्मृती संघाने। दरम्यान नवनीत पुढचा चेंडू हो पॉइंटच्या दिशेला कट केलेला आहे हलक्या हाताने। अवांतर 1 धाव मिळते संघाला। धाव संख्येत बदल होते धाव संख्या होते ती आणि षटक पूर्ण होते पंचकाल होतात। धाव संख्या होते ती 18। खूप चांगली अशी सुरुवात करून दिलेली आहे रोहिदास स्मृती संघाने। नवनीत यांचं खूप महागडं असं षटक हे आणि त्याच्यामध्ये 18 धावा कुठून काढलेल्या आहेत। नारायण पाटील यांच्याकडनं आमच्या कमिटीला 5000चं तब्बल देणगी आलेलं आहे। आभारी आहे नारायण पाटील। जर देणगी द्यायची असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे। तसेच कल्पेश नांदुरकर यांच्याकडनं 1000 रुपयाची देणगी आलेली आहे। तसेच मयूर भोईर 1000 रुपयाची देणगी आलेली आहे। सुधीर गोराटकर 550 रुपयाची देणगी आलेली आहे। सुधाकर पाटील 500 रुपयाची देणगी आलेली आहे। सतीश पटोली 500 रुपये देणगी आलेले आहे। कमिटी आभारी आहे सर्व देणगीदारांचे। आणि देणगी द्यायची असेल तर 5:30चं टायमिंग दिलेला आहे आम्ही।
5:30 नंतर आज स्वीकारली जाणार नाही, उद्या स्वीकारू आम्ही देणग्या. अल्ताफ शेख यांनी 2 षटकार मारले. हा अल्ताफ शेखला, हा अल्ताफ शेख दुसरं षटक घेऊन येतोय. ओ चांगला चेंडू, खाली राहिलेला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न केलेला, पण बॅटला चेंडू आलेला, निर्धावाचा चेंडू. चांगली सुरुवात केली अल्ताफ शेख यांनी. दुसरं षटक घेऊन येतोय अल्ताफ शेख. धावसंख्या 30, बी बाद 18. अल्ताफ शेख चांगला पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पूर्ण धाव पूर्ण केलेली आहे. बाद झालेला आहे, फलंदाज बाद होतोय. धावची धून तंबूचा रस्ता गाठतोय तो जय नांदुरकर. आता मात्र पहिला धक्का बसलेला आहे तो रोहिदास स्मृती. बाला नांदुरकर, काय कळवायचं असेल चिठ्ठी लिहून पाठवा. हॅलो, अल्ताफ शेख यांनी जर हॅट्रिक केली तर बाला नांदुरकर यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. मला जैन नांदुरकर यांची जागा घेण्यासाठी येतोय तो सोहम. चांगला तडाखेबाज फलंदाज आणि यंग फलंदाज आणि गोलंदाज रोहन. दरम्यान अल्ताफ शेख यांचा पुढचा चेंडू, हो चांगला उडून केलेला आहे पंचांच्या वरून. मला वाटतं पाहूया स्क्वेअर लेग पंचांच्या वरून. दरम्यान एक धाव पूर्ण केली. धाव बघूया दुसरी धाव घेतात की. दरम्यान 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 20, 1 बाद 20 रोहिदास स्मृती संघ. चांगलं असं आयोजन केलेलं आहे TPLचं, टेंबवली प्रीमियर लीगचं. खरोखर सर्व ज्यांनी मेहनत केली त्या सर्वांचे आम्ही आभार मानतोय. दरम्यान अल्ताफ यांचा पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बाद होतोय फलंदाज. अल्ताफ यांना पहिला गडी बाद होण्याची. तसेच सुरेश लहांगे मानीचा पाडा 100 रुपये देणगी आलेले आहे. तसेच सागर दौलत घरात यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा देणगी आलेले आहे. धन्यवाद. दरम्यान आता फलंदाज जो बाद झालाय रवी जोशी बाद झाल्यात, त्याची जागा घेण्यात येतोय तो विकी गोराटकर, ऋतिक गोराटकर. ऋतिक होतोय. ऋतिक यांनी जर षटकार मारला तर चिराग गोराटकर यांच्याकडनं 100 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. अल्ताफ शेख हॅट्रिक करणार तर त्यांना 1100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. दरम्यान पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, खाली राहिलेला चेंडू, फलंदाजांनी काय प्रयत्नच केला नाही. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या 30-20. आणि सुनील गावस्करच्या जर भाषेत बोलायचं असेल तर बिंदी गेन, याला बिंदी गेन बोलतात. सनी गावस्कर, सुनील गावस्कर. दरम्यान अल्ताफ शेख आपटून टाकले चेंडू, स्क्वेअर लेग पंचांच्या वरून मारतोय. पाहूया, 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. ओ चांगली फेक करून बाद झालेला आहे. धावची धून तंबूचा रस्ता गाठायला लागतोय तो ऋतिक गोराटकर यांना. 1 धाव पूर्ण केलेली, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती
वामन भोईर स्टेजवर येण्याची कृपा करावी. व्यासपीठ मोठं व्यासपीठ बनवलेलं आहे. पूर्ण गावकऱ्यांनाच विनंती करतोय मी, ज्यांची नावं नाही घेतली त्यांनी सुद्धा येऊन बसायचं आहे. खूप मोठं व्यासपीठ तयार केलेलं आहे आमच्या कमिटीनं. गर्दीमध्ये काय मला सगळ्यांची नावं घेता येत नाही. सर्व पाहुण्यांना सुद्धा विनंती, त्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तसेच गावकरी मंडळींनी. दरम्यान तिसरं षटक कोण घेऊन येतोय? अंशू गोराटकर. हो, चांगला उतरून मारण्याचा प्रयत्न. पाहूया झेल होते की काय. आणि खूप चांगला झेल टिपलेला आहे. डीजे चेंडूवर अंशू यांनी खरोखर चांगला विकेट, म्हणजे आज दुसरा धक्का दिलेला आहे तो कैलासवासी रोहिदास पाटील या टीमला. आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो दीपेश. हा रेग्युलर फलंदाज आहे, दीपेश भोईर. पाहूया आपल्या फलंदाजीमध्ये काय. दरम्यान पुढचा चेंडू. हो, खरोखर दुसऱ्या चेंडूवर 2 गडी बाद केलेले आहेत. 2 चेंडूवर लागोतार 2 धक्के दिलेले आहेत ते म्हणून. दोन धक्के दिलेले आहेत ते कैलासवासी रोहिदास स्मृती संघाला. अंशू मला वाटतं यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाहूया हॅट्रिक होते की काय. आजच्या दिवसातील मला वाटतं पहिली हॅट्रिक होईल का. पाहूया अंशू यांचा पुढचा चेंडू. हो, चांगला चेंडू बचात्मक पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या 30 21. खरोखर चांगली गोलंदाजी म्हणजे केलेली आहे अंशू यांनी. अंशू गोराटकर. दरम्यान पुढचा चेंडू. हो, उत्तर मारले चेंडू. पाहूया झेल होते की काय. अल्ताफ शेख होते तिथे. झेल काय झालेला नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दरम्यान एका धावेने धावसंख्या होते ती 22. अंशू गोराटकर यांचा पुढचा चेंडू. हो, आमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचव हात फैलवून आम्हाला वाईट केकल होतात. अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते ती 23. 4 बाद 23. थोडस आता संत गतीने खेळ चालू आहे कैलासवासी रोहिदास पाटील संघाचा. अंशू गोराटकर यांचा पुढचा चेंडू. हो, चांगला कट केलेला. पाहूया झेल होते की काय. झेल सोडलेला गटार क्षेत्ररक्षण होतोय. दरम्यान 2 धाव पूर्ण केलेला आहे. झेल सोडलेला आहे. चांगला सोपा झेल सोडून जीवदान दिलेला आहे. दरम्यान 2 धावेने धावसंख्या होते ती 25. 4 बाद 25. कैलासवासी रोहिदास पाटील संघ. अंशू गोराटकर यांनी जर गडी बाद केला तर 100 रुपयाचे पारितोषिक मिळेल रमेश गोराटकर यांच्याकडनं. दरम्यान अंशू गोराटकर पुढचा चेंडू. चांगला उचलून मारलेला आहे. मिडॉनला
4 धावा सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच. अल्ताफ शेख यांना कुठला चान्स नाही आणि षटक पूर्ण होतोय. अंशू यांचं धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 29. 3 षटकामध्ये 29 धावा काढलेल्या आहेत. स्वर्गीय रोहिदास पाटील संघाने. आता चौथं षटक घेऊन कोण येते ते बघायचं आहे आपल्याला. दरम्यान पंच म्हणून दिगंबर पाटील आणि त्यांचं नाव काय रे. दरम्यान TPL साठी खरोखरच मला वाटतं खूप मेहनत घेऊन मुलांनी हे TPL आयोजित केलेले आहे. खरोखरच ज्यांनी ज्यांनी आमच्या मैदानाला आणि मैदान बनवायला स्टेज बनवायला मदत केली त्यांचे सर्वांचे आभार. दरम्यान अल्ताफ शेख आपलं दुसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे चौथं षटक. अल्ताफ शेख. अल्ताफ हो चांगला चेंडू कट केलेला गलीमध्ये. 1 धावेने समाधान म्हणावं लागतं. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 30. तौसिफ शेख यांना एक सुवर्ण संधी. जर 3 षटकार मारले तर शादाब शेख यांच्याकडनं 1786. पाहूया सुरुवात केलेली आहे. दरम्यान खरोखरच पंच आम्हाला हात फैलावून उंचावून करतात का हा षटकार. धावसंख्येत बदल होत. पाहूया दुसरा चेंडू या षटकातील. फुलटा चेंडू. पाहूया झेल ओढलाय. आणि थोडस गचाल क्षेत्ररक्षण होतोय तो रोहन बाबरे यांच्याकडनं. गचाल क्षेत्ररक्षण सोपा झेल सोडलेला आहे त्यांनी. दरम्यान 1 धाव पूर्ण झाली का. नाही ना. नाही ना. धावसंख्या 36. 5 बाद 36. रोहिदास स्मृती चषक संघ. दरम्यान एक गडी बाद करण्यात आलेला आहे या षटकात. अल्ताफ शेख पुढचा चेंडू. पाहूया आपटून टाकलेला चेंडू आणि मिड विकेटला मला वाटतं हा चौकार. सरळ चौकार. डीजे
शेवटचं षटक मला वाटतं बाकी असावं ना, शेवटचं ना आता. रुपाली ट्रान्सफर आणि केक क्राऊन दोन्ही कर्णधारांनी इथे उपस्थित राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. रुपाली ट्रान्सफर आणि केक क्राऊन दोन्ही संघांनी. दरम्यान षटक घेऊन येतोय तो कोणाला, सर्वेश मडवी येतोय. पहिलं वैयक्तिक पहिलं संघातर्फे 5वं षटक. ओ चांगला मारलेला पाहूया. डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. दरम्यान 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. पाहूया दरम्यान 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 1 शॉट एका धावेने बदल होते. धावसंख्येत होते ती 44. दरम्यान सर्वेश मडवी मोड द विकेट मारा. हो हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू का आलेला नाही. निर्धावाचा चेंडू. सुनील गावस्कर यांच्या जर भाषेत बोलायचं झालं तर बिंदी गेंद. ते नेहमी सांगत असतात की हे बिंदी गेंद फार मागडं पडतंय. सुनील गावस्कर नेहमी बोलतात की हे बिंदी गेंद. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे सर्वेश मडवी यांनी. पाहूया पुढचा चेंडू उत्तून मारलेला. मला वाटतं हा झेल होतोय की काय. पाहूया आमच्या आणि षटका विरोधी संघाला त्याने मला वाटतं झेल बाहेरच्या खेळाडून घेतलेला असेल तर मला वाटतं 50 रुपयाचं काहीतरी पारितोषिक होतं मला वाटतं कमिटी तर्फे. दरम्यान सर्वेश पुढचा चेंडू चांगला आपला मारलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धावाने समाधान मानावं लागते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 52 53 53. सर्वेश हो फुलटा चेंडू निर्धाव लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. अवांतर धाव मिळते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 54. चार चेंडू झालेले आहेत या षटकातील सर्वेश मडवी यांच्या. पुढचा चेंडू हो हेलिकॉप्टर शॉट खेळलेला आहे. पाहूया 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव घेतात की पाहूया. दरम्यान एका धावेने समाधान मानावं लागते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 55 55. रोहिदास स्मृती संघ. दरम्यान मला वाटतं सर्वेश यांना काहीतरी सल्ला देण्यासाठी अल्ताफ शेख स्वतः गेलेले आहेत. पाहूया काय सल्ला देतात. शेवटचे चेंडू या षटकातील. सर्वेश यांच्या या षटकातील शेवटचा चेंडू हो आपटून टाकलेला. खूपच आपटून टाकलेला चेंडू. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. एका धावेने समाधान हा षटक पूर्ण होतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 56 56 हो 6 लॉक्स. डीजे तुम्हाला वाजवायचं ते वाजवा आता.
टॉस होणार आहे. नक्कीच संदीप खुटारकर पनवेलवरून आपल्या जावई आहेत ते टॉस साठी त्यांना खास आमंत्रित केलेलं आहे. रुपाली ट्रान्सचे कर्णधार मुकेश नांदुकर आमच्याकडे जोडलेले आहेत. क्रिक क्राउडचे कर्णधार कालुराम मडवी क्रिक क्राउडचे कर्णधार आहेत. कोण बोलणार आहे? मुकेश नांदुरकर छापा बोललेले आहेत आणि तेच जे मागितलं तेच आलेलं आहे. धन्यवाद, आपण आलात, आमच्या स्टेजची शोभा वाढवली. नक्कीच एक खुशखबरी आहे. हा जो सामना होणार आहे रुपाली ट्रान्सपोर्ट वर्सेस क्रिक क्राउड, यामध्ये जो सामना जिंकणार आहे तो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होणार आहे आणि जो हारणार आहे त्याची उद्या सकाळी मॅच लागणार, चौथा राऊंड लागणार आहे त्यांचा. नक्कीच टॉस जिंकलेला आहे. काय घेणार? फिल्डिंग. नक्कीच एक सामना जिंकून दुसऱ्या सामन्याची सुरुवात होणार आहे. शतरक्षण घेतलंय. काय इरादा आहे तुमचा? किती धावापर्यंत समोरच्या टीमला रोखायचं आहे? समोरची टीम स्ट्रॉंग आहे आणि आम्ही कमीत कमी धावण्याचा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. असा कुठला गोलंदाज आहे की तुम्ही त्याच्यावर जास्त निर्भर आहात? मनीष पाटील आणि सुरेश गोराटकर. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपलं ट्रिपीएलचं चांगलं असं आयोजन झालेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटतं या सामन्यामध्ये खेळताना स्पर्धेमध्ये? खूप चांगलं आयोजन केलेले आहे. प्रवीण मडवी ॲडव्होकेट आणि प्रतीक पाटील आणि पूर्ण आपली 40+ टीम, मास्टर 40+ टीम आणि जे हनुमान रेग्युलर, अशा जबरदस्त आयोजन केलेले आहे यावर्षी. धन्यवाद. नक्कीच टॉस हारल्यानंतर तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. जर टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं कालवा मडवी? प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं असतं. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध खेळायचं आहे. जरी तुम्ही आता फलंदाजी करता, किती धावांचं मजल राखणार आहेत? समोरच्या टीमला किती धावा बनवणार आहेत विजयासाठी? 50+. नक्कीच 50+ करण्याच्या मध्ये तुमचा कुठला असा फलंदाज आहे की तो जास्तीत जास्त धावा काढून देणार आहे? परेश गोराटकर, आशिष गोराटकर आणि राम नंदुरकर. नक्कीच राम नांदुरकर 40+ याच्यावर भरोसा आहे. ठीक आहे, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हा सायनाथ सामना मडवी. 5 षटकांचा लवकरात राहणार आहे. लवकर सामना चालू करायचा आहे. सामना फक्त पाण्याचा बाटला पाठवायचा आहे खेळाडू कक्षामध्ये लवकरात लवकर. दरम्यान जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते रोहिदास स्मृतीच्या संघाने. दरम्यान दोन आघाडीचे जे फलंदाज आहेत ते नवनीत भोईर आणि पंकज भोईर, हे 40+ चे नवनीत भोईर आणि पंकज भोईर. दरम्यान नित्यानंद मडवी येतोय मला वाटतं पहिलं षटक घेऊन. 40+ चा खेळाडू नित्यानंद मडवी. दरम्यान 57 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. हा पॉवर प्लेचा षटक आहे मला वाटतं. नित्यानंद मडवी, नवनीत भोईर आणि पंकज भोईर हे आघाडीचे दोन फलंदाज. 4-5 पावलांचा स्टार्ट नित्यानंद मडवी यांचा. हो, चांगला कट केलेला आहे. पाहूया, आपलं स्वतःचं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय नवनीत भोईर. बिनबाद एक. सार्थक ट्रान्सफर. नित्यानंद मडवी दुसरा चेंडू. हो, चांगला बचाव पद्धतीने खेळून काढलेला. स्लिप मिडॉपला. एका धावेने समाधान, मला वाटतं धाव काढलेली नाही. काढली नाही. हो, चांगला फ्लाईट दिलेला चेंडू. पाहूया झेल होतोय की काय, आणि गाडी बाद होतोय. डीजे
आणि आपल्या पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केलेला आहे, पहिला धक्का दिलेला आहे आणि नवनीत भोईर तंबूचा रस्ता घेऊन परत आहेत. त्यांची जागा घेतोय तो जयेश भोईर आता आलेला आहे. 40+ संघाचा खेळाडू जयेश भोईर. दरम्यान नित्यानंद मडवी ऑफस्टर टाकले चेंडू पाहूया. पॉइंटच्या दिशेला मारलेला, एक धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते इथे 3, 1 बाद 3. नित्यानंद मडवी जर विकेट घेतला तर रमेश गोराटकर यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलेला आहे. त्याने घेऊन जायचं आहे. नित्यानंद मडवी खूप फ्लाईट दिलेला चेंडू डायरेक्ट फुलटॉस केलेला. पाहूया, एका धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 4, 1 बाद 4. शेवटचा चेंडू नित्यानंद मडवी यांच्या या षटकातील. दरम्यान आता जयेश भोईर हे नित्यानंद मडवी यांच्या गोलंदाजीला तोंड देतील. जयेश भोईर, नित्यानंद तू जयेश भोईर. हो, ऑफ स्टंपला मारले चेंडू. पाहूया, एक धाव तर पूर्ण केलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण होतोय दीपेश भोईर यांचं. दरम्यान 3 धाव पूर्ण होतात मला वाटतं. दरम्यान 3 धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 7 आणि षटक पूर्ण होतोय. पंच आम्हाला कळवतात. चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण 57 धावांचं टार्गेट ठेवलेला आहे तो सार्थक पुढे. स्वर्गीय रोहिदास स्मृती संघाकडे. दरम्यान पाहूया दुसरं षटक घेऊन कोण होत आहे. दरम्यान या जो विकेट घेतलेली होती ती नित्यानंद मडवी यांनी. त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रमेश गोराटकर यांच्याकडनं. अल्ताफला हॅलो हॅलो, एक विकेट जाऊ शकतो ना. पहिली ओव्हर रिटायरमेंट घेऊ शकतो ना 40+. सर्वांना नियम आहे. तो 5 ओव्हरचा जर सामना असेल तर एक षटक संपल्यानंतर 40+चा प्लेयर फलंदाज आपण रिटायरमेंट घेऊ शकतो, बॅटिंग सोडू शकतो. आणि 6 ओव्हरचा असला तर 2 ओव्हर नंतर. हे लक्षात ठेवायचं आहे. या टुर्नामेंटचा पूर्ण नियम तो आपण आधीच एक डिक्लेअर केलेला आहे. हॅलो, अल्ताफ शेखचा जर कोण विकेट घेईल गोलंदाज, कोणताही गोलंदाज, तर त्याला पराग पाटील यांच्याकडनं जेवणाची सोय करण्यात येईल. कुठल्याही हॉटेलमध्ये, कुठल्याही धाब्यावर. अल्ताफ शेख यांना जर बाद केलं तर. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय तो काय रे नाव, सात, 1 बाद 7 पहिल्या षटकामध्ये. दरम्यान 57 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. सोहम येतोय, रेग्युलर गोलंदाज सोहम, आमच्या जय हनुमान टीमचा रेग्युलर खेळाडू. आणि रेग्युलर फलंदाज अल्ताफ शेख. पाहूया कशी रंगत होते ती, पाहूया. हो, आपटून टाकलेला, कट केलेला चेंडू. पाहूया, एकच धाव समाधान मानावं लागतंय अल्ताफ शेख यांना. एका धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 8, 1 बाद 8 सार्थक संघ. दरम्यान 57 धावा कुठून काढायच्या आहेत त्या सार्थक संघाला. चांगली फलंदाजी केली होती ती स्वर्गीय रोहिदास पाटील संघाने. दरम्यान सोहम ओव्हर द विकेट 12.
हो, चांगल्या बचात्मक पद्धतीने खेळून पाडलेला हा चेंडू पॉइंटच्या दिशेने. एका धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 9. 1 बाद 9 सार्थक संघ. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे ती रोहिदास स्मृती संघाने. दोन्ही गोलंदाजाने नित्या आणि आता सोहम. पाहूया गलीमध्ये कट केलेला आहे. पाहूया एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होते. पंकज भोईर हे तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. धावची तोड. हॅलो. हो, रिवर्स पट्टा मारलेला. पाहूया एक धाव तर पूर्ण केले अल्ताफ शेख यांनी. एका धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 11. 1 बाद 11 सार्थक संघ. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे ती स्वर्गीय रोहिदास पाटील संघानं. दरम्यान पुढचा चेंडू. हो, फुलटा चेंडू. पाहूया कट केलेला आहे. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. एका धावेने समाधान मानावं लागते. धावसंख्या होते ती 12. हॅलो. रोशन गोराटकर चौकार षटकार मारला तर रमेश गोराटकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. उद्या सकाळी लवकरात लवकर हजर राहायचं आहे. तंटामुक्त संघ आणि षटकारासाठी 500. SS आर्मी या संघाने सकाळी 8:30ला इथे राहायचं आहे उपस्थित. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कर्णधारांनी. दरम्यान सोहम आपटून टाकले चेंडू. पाहूया ऑफला मारलेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि फलंदाज बाद होतोय. नाही नाही, 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत. खेळाडू कक्षात बसायचं आहे. खेळाडूंना विनंती आहे. खेळाडूंच्या बॉक्स मध्ये बसायचं आहे. तुमची बसायची व्यवस्था केलेली आहे. अन्यथा पॅनल्टी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान 2 षटक पूर्ण झाले आहेत. धावसंख्या होते ती 14. रमेश गोराटकर एक चांगली संधी आहे. रोशन गोराटकर यांना जर षटकार मारला तर रमेश गोराटकर यांच्याकडनं 500 आणि चौकार मारला तर 100. सुवर्ण संधी रोशन गोराटकर यांना. दरम्यान आता तौशिब येतोय. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता सार्थक संघाला. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. धावसंख्या 14. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. जय हिंद नांदुरकर काहीतरी बदल करतायत क्षेत्ररक्षणामध्ये.
दरम्यान पुढचा चेंडू हो आपटून टाकलेला खूपच आपटून टाकलेला चेंडू आणि बाद होते फलंदाज रोशन गोराटकर हे तंबूचा रस्ता गाठतायत. षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कमलाकर बाबरे यांच्याकडनं रोहन बाबरे यांना सुवर्ण संधी आणि चौकारासाठी 100 रुपये. कमलाकर बाबरे यांचे सुपुत्र आहेत. जर षटकार मारला तर 500 आणि चौकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक. पैसे आमच्याकडे जमा झालेले आहेत. समोर गाडी कोणाची आहे ती 4 व्हीलर कोणाची असेल ती मला वाटतं आमच्या सीमारेषेच्या आतमध्ये आहे ती. थोडी मागे घ्या घेऊ पुढे पार्किंग आहे भरपूर जागा आहे. दरम्यान पुढचा चेंडू हो रिव्हर्स फटका मारण्याचा आणि बाद होतोय. रोहन तंबूचा रस्ता गाठतायत 0 एक चांगली गोलंदाजी हाताळता येतो सार्थक संघ. नक्कीच विजयासाठी 43 धावांची गरज असताना किशोर पाटील स्मृती चषक रोहन याच्यावर थोडीशी जबाबदारी होती परंतु रोहन कमबॅक करू शकला नाही आणि 0 तंबूत परततोय. नक्कीच जिथे आपण बाउंड्री आखलेली आहे तिथपर्यंत ती रस्त्याच्या आतमध्ये आहे आणि जिथे आखलेली नाही ती रस्त्याच्या त्या साईडला म्हणजे एकदम कॉर्नरला त्या साईडला पॉइंटची बाउंड्री. शादाब आता फलंदाज कोण आला सर्वेश मडवी. पाहूया आपलं खातं उघडतोय. कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला हा चेंडू. दरम्यान एका धावाने समाधान मानावं लागतं ते सार्थकला. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 15 3 बाद 15 3 चेंडू आणि 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत. 3 चेंडू बाकी या षटकातील. जोपर्यंत अल्ताफ खेळपट्टीवर आहे तोपर्यंत पाहूया सार्थक जिंकतोय की हारतोय. पुढचा चेंडू हो फ्लाईट दिलेला चेंडू मला वाटतं हा झेल होतं की काय पाहूया आणि हा षटकार डीजे डीजे धावसंख्या होती ती 32 आणि अल्ताफ वैयक्तिक 25 धावा आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी करतोय अल्ताफ वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय. आता मात्र सामन्यामध्ये कुठेतरी रंगत आलेली या 2 चौकार आणि षटकारामध्ये थोडसा वर्चस्व आहे आता मात्र सार्थक स्पोर्ट संघाचं. सायनाथ खरोखर 2 षटकार ही खास उत्तम अशी टाकलेली
रैदास स्मृतीच्या संघाने आणि हे थोडस महागडं षटक पडतोय तो शादाबचं खराब चेंडू तौशिफ यांचं. पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडू पाहूया हवेत आणि हा षटकार व्हॉट अ शॉट. संख्या उच्चांक गाठतोय 31. आता मात्र विजयासाठी 26 धावांची गरज आहे. चांगला खरपूस समाचार घेतलाय. ज्याप्रमाणे तोशिबेने अल्ताफवर हल्ला चढवला होता त्याचप्रमाणे पलटवार केलेला आहे अल्ताफने तोशिबवर आणि 2 षटकार आणि 1 चौकाराने आपली संघाची धावसंख्या 31 या आकड्यावर नेऊन ठेवल्याने वैयक्तिक मला वाटतं 26 धावा खेळतोय अल्ताफ. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. व्हॉट बॅटिंग साईनाथ. खरोखर नित्यानंद जे पहिलं षटक टाकलेलं त्याच्यामध्ये 7 धावा गेलेल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरे षटक जे टाकलं सोहम यांनी त्याच्यामध्ये किती रे सोहमने किती दिलेल्या 7 धावा दिलेल्या होत्या. 2 षटकामध्ये 14 आणि 3 षटकामध्ये आतापर्यंत धावा झालेल्या त्या 33 31. या तिसऱ्या षटकामध्ये दरम्यान 17 धावा कुठून काढलेल्या आहेत त्या अल्ताफ यांनी. नक्कीच जर तिसऱ्या षटकाचा विचार केला किशोर पाटील 17 धावा कुठून काढल्यात आणि मॅच मध्ये एक कमबॅक केला होता. कुठेतरी असं वाटत होतं की सार्थक स्पोर्ट थोडासा मागे कुठे कमबॅक बॅकफुटवर होता परंतु आता फ्रंटवर आलेला आहे. आता मात्र विजयासाठी किती 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला अल्ताफ शेख वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय. स्ट्राईकला येतो सौरव सर्वेश वैयक्तिक 1 धावेवर खेळतोय. बघूया 12 चेंडू 26 धावा आणि बॉल याच्यानंतर हरवला फुटला तर हा आपण सकाळीच नियम केला नवीन बॉल दिला जाईल. सामना मात्र रोमांचक स्थितीमध्ये वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 4था षटक गोलाला येतो सोहम. स्ट्राईकला येतो सर्वेस. हो चांगला प्लेसमेंट आपल्या साथीदार अल्ताफला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. चांगली खेळी पाहायला मिळते. नक्कीच अल्ताफ वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. उरलेल्या 11 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे ती 25 धावांची. बघूया काय करतोय अल्ताफ पण तेवढा चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. आता दुसऱ्या षटकामधला 1 चेंडू सुद्धा चांगला हाताळलेला आहे तो सोहम यांनी. हो सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅकफुट जातोय पुन्हा अल्ताफ. सार्थक स्पोर्ट एक तुम्हारी एक हमारी चलती हुई. जर या षटकामध्ये 10 धावा जर आल्या तर नक्कीच आपण सांगू शकतो हा सामना रोमांचक स्थितीमध्ये जाईल. स्ट्राईकला तो अल्ताफ वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय. कोणता चेंडू हवेत. व्हॉट अ कॅच. हो निर्णय कळवायचा आहे तिथल्या प्लेयरांनी. हा चौकार आहे. खूप मोठी ट्राय केली होती. काय त्याचा फिल्डरचं नाव काय निर्णय काय आहे. चौका पण नाही छक्का पण नाही. 2 धावा पळून पूर्ण केल्या आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. काय शुभम बाबरे याने खरोखर आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 34. आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये सार्थक स्पोर्ट चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चांगला फटका होता. साई एक्का दुगो से काम चलने वाला नहीं अभी. अल्ताफ तो सोहम फुलटा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण त्याच्या खाली परंतु दूरवर क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पळून काढण्याची संधी. 2 धावाने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 36. मात्र वाटतं आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत.
अल्ताफ याने 4 धावा कुठून काढल्या सोहम यांच्या गोलंदाजीवर. वैयक्तिक 25 धावांवर पोहोचलाय. आता मात्र विजयासाठी 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. अल्ताफ टू सोहम. नक्कीच चांगला सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांसाठी. ऑस्टमच्या खूपच बाहेर पंच कलवत. हा चेंडू वाईट आहे. आव्हान तर धावणे संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 37. दबाव खरोखरच ह्या सामना चांगला असा सामना आणि सोहम हा दबावात गोलंदाजी करतोय असंच दिसलं, कारण तो वाईट टाकत नाही कधी. आणि हा चेंडू ऑस्टमच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. एक अवांतर धाव मिळाली. आणि प्रेक्षकांना विनंती आहे, सामना कोणीही जिंकून दे कोणी हारू दे, आपला खेळाडू आपल्या गावातला आहे. जो चांगला क्षेत्ररक्षण झालं टाली वाजवा, चांगला छक्का मारला टाली वाजवा. दरम्यान पुढचा चेंडू सोहम यांचा. हो चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतो. या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 39. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल अल्ताफ यांची. आणि 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. मला वाटतं हा चेंडू निर्णायक ठरू शकतोय साईनाथ मडवी, कारण हा शेवटचा चेंडू या षटकातील आणि बाकी एक 6 चेंडू राहतील नंतरच्या षटकातील. पाहूया या चेंडूवर काय होतोय. नक्कीच एका धावेने समाधान लागेल. आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय अल्ताफ, त्यांच्याकडे क्षमता आहे. उरलेल्या 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. बघूया शेवटचा आणि हाणामारीचं षटक. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना कुठला गोलंदाज कैलास मूर्ती रोहिदास संघ कुणाकडे जबाबदारी देतोय. स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे, मागच्या सामन्यामध्ये आपण त्याची फलंदाजी पाहिली होती. तब्बल 76 धावा कुठून काढल्या होत्या आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाचं शतक साजरं केलं होतं, तर स्वतःचं सुद्धा अर्धशतक केलं होतं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. उरलेले 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. सामना आवडला असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. या सामन्याचे स्वागत करायचे आहे. स्ट्राईकला आहे मात्र अल्ताफ. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचा आणि हाणामारीचं षटक, जिम्मेदारीचं षटक घेऊन आलाय तो दीपू भोईर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. अल्ताफ स्ट्राईक एंडला आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. रोमांच वाढलेला आहे. एक चेंडू जर निर्धाव गेला तर सामना झुकेल रोहिदास मूर्ती संघाकडे. आणि जर पहिल्याच चेंडूवर षटकार मारला तर वर्चस्व होईल ते सार्थक स्पोर्ट्सचं. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे आणि तोच खेळ बघण्यासाठी जो प्रेक्षक वर्ग इथे जमलेला आहे, हा दोन्ही संघ आपल्या गावातलेच आहेत हे विसरू नका. एकामध्ये आहे अल्ताफ तर दुसऱ्यामध्ये आहे तोशिफ. पाहूया दोन्ही आयकॉन खेळाडू दीपेश टू अल्ताफ मारलेला पाहूया. आणि हा चौकार, सरळ चौकार, पहिला चेंडूवर चौकार आणून एक पाच चेंडू आणि 13 धावांची गरज. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. वैयक्तिक मला तरी वाटतं 28 धावांवर खेळतोय अल्ताफ. चांगली जिम्मेदारी घेऊन खेळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. कार्पेटच्या सहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज तंबूत परततोय.
दरम्यान दीपू, हो चांगला चेंडू, थोडस गजाल क्षेत्ररक्षण होतंय शादाब तर्फे. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या अल्ताफ यांनी. काय क्रिकेट चाललेलं आहे, काय क्रिकेट चाललेलं आहे, काय गोलंदाजी हाताळतोय. वारंवार अल्ताफ यांना स्ट्रगल करावा लागतो. तो शॉट खेळायला मजबूर केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतो तिकडे तोशिब. पहिल्या चेंडू जरी चौकार आला तरी दुसऱ्या चेंडूवर थोडस रोखून धरलंय. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 10 धावा. प्रेक्षकांच्या टाळ्या काही पाहायला मिळाल्या नाही. दरम्यान दीपू, आता मात्र उंचावण्याला फटका, चेंडू चौकार आणि हा सरळ चौकार गॅप मध्ये. दरम्यान दीपू, हो बॉल आणि तंबूचा रस्ता अल्ताफचे गेला दाखवलेला. पराग यांच्याकडनं कुठल्याही हॉटेलमध्ये कुठल्याही धाब्यावर त्यांना जेवण मिळेल संध्याकाळचं. दीपू यांनी लक्षात ठेवायचं आहे. पराग, डॉक्टर पराग पाटील यांच्याकडनं. आणि सुहास नांदोकर याच्यासाठी सुवर्ण संधी. जर आपण हा गोल्डन षटकार मारला, या टीपीएलचा गोल्डन षटकार मारला, तर सतीश पाटील पटोली यांच्याकडनं 500 रुपये, पिंटू नांदोरकर यांच्याकडनं 500 रुपये आणि हर्षद पाटील यांच्याकडनं दीपूसाठी या विकेटसाठी 200 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. खरोखर बक्षिसांची खैरात. सतीश पटेल 500, पिंट्या नांदुरकर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तर सुधीर गोराटकर यांनी आता आमच्याकडे 500 रुपये जमा करावे एक विकेटसाठी, खरोखर दीपूसाठी. आणि हा गोल्डन षटकार मारला तर सुहासाठी आदेश गोराटकर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. म्हणजे एक षटकार 1500 रुपये. एक षटकार सेमीफायनल मध्ये, एक षटकार मॅच विन करून देईल. व्हॉट अ मॅच. खरोखर टाळ्यांच्या कडकडाट सुद्धा चेंडू झाला पाहिजे. हारलेल्यांना सुद्धा उद्या खेळायची चान्स आहे, हे लक्षात ठेवण्याचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. आणि ही जिंकली तर सेमीफायनल. आणि दीपू यांच्यासाठी सुवर्ण संधी. पराग पाटील, एक चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू, हो पुढचा चेंडू पाहूया. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. रोहिदास मूर्ती सामना जिंकलेला आहे. शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज आणि केवळ 5 धावांनी संघ विजयी झाला.